हातात वजन आहे. लवकर लवकर दरवाजा उघडा जरा. आता मी मार्केटला जाऊन आली. आज संडे. कोण म्हणतं संडे फंडे? अरे संडे म्हणजे हा नुसतं वैतागवाडी. हे बघा आज आमचा संडे, पण बघा कोण म्हणेल गेला संडे हा किती कामं. आता हे आहे मकर संक्रांती आली, कुरमुरे आणा, भाज्या आणा 8 दिवसाचे. आणि आज आमच्या घरात 2 नवीन झाडांची एंट्री झालेली. एक मोगरा आहे, याला कुठलं फुल बोलतात मला माहिती नाही, पण मला आवडलं म्हणून मी घेऊन आले. आज आपण गेलो तो भाजी घ्यायला. आज होता संडे. संडे म्हणजे भाजीचा दिवस. असं तर माझा सॅटर्डे असतो, पण सॅटर्डेला मी नव्हती घरात म्हणून मी आज भाजी घ्यायला गेले. तर बघा तुम्ही मस्त हिरवागार पुदिना घेऊन आलेली आहे. नंतर मेथी, पालक, 2 पालकचे फुलं आहेत, एक सूपसाठी आणि एक भाजीसाठी, आणि कोथिंबीर, कोथिंबीर आणलेली आहे, कढीपत्ता, कोट आणलेली याच्यासाठी. एक थोडं सामान घेऊन आलेली आहे. आज फक्त आणि फक्त भाजीचा दिवस. वाटाणे, चणे, गाजर, बीट, फ्लावर. गाजरच्या हलव्यासाठी 1 किलो गाजर, कारले, कोबी. मंचुरियन बनवण्यासाठी माझ्या मुलांनी किती दिवसांनी मंचुरियन नाही खाल्लेलं आहे. मंचुरियनसाठी कोबी घेऊन आलेली आहे, शिमला मिरची, लिंबू, नंतर आहे हे बघा द्राक्ष होती 1 किलो आणलेली, पण टोपलीत जाईपर्यंत ते राहिलेत फक्त पाव किलो. म्हणजे काय, अर्धाच आमच्या मुलांचा पोटात गेलं, म्हणजे तेवढं पण आम्हाला सवड नव्हती. नंतर आणलेले आहेत आपले गुणकारी आंबे, नंतर केळी, मिरची, झणझणीत मिरची, डाळिंब पण घेऊन आलो आहोत, अद्रक, आणि आता सध्या मार्केटमध्ये ट्रेंडवरती चाललेले आपले हे कांदे, जे 40 रुपये 50 रुपये किलो. बटाटे 2 किलो. नंतर चिरवंदी दाणे, काय ते का संक्रांतसाठी लागणारे हे चिरवंदी दाणे. आता आपण सगळ्या भाज्या ज्या आहेत, फळं जे आहेत ते त्यांच्या जागेवर त्यांना ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता, तुम्ही डाळिंब, केळी, द्राक्ष हे सगळं त्यांच्या जागेवर ठेवलेलं आहे. द्राक्ष मी जेव्हा खायला देणार त्यावेळी धुणार, आतापासून धुवून ठेवत नाही. संध्याकाळचे 5. आज आम्ही संडे होता म्हणून घरात जो लागणारा सामान आहे तो पण भरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की आता संक्रांतीची तयारी म्हणून चिक्कीचं गूळ, साखर, मैदा, तिखट, खजूर, चवळी, अंजीर, साधा गूळ, मनुके, बदाम, काजू, तीळ, जिरं, उडीद डाळ, तांदूळ, कुरमुऱ्यांचे लाडू बनवायचे आहेत म्हणून कुरमुरे पण आणलेले आहेत, मखाने जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेकारक आहेत. मखाने असा हा सगळा सामान आज घेऊन आलेलो आहोत. आता हा सगळा सामान मी आपल्या जागेवर ठेवणार आहे. आपण हे हुरडे आणले होते, म्हणजे हिरवे चणे आणले होते. हे चणे मी काय केले, धुवून मस्त भाजून घेतलेले आहेत. हे चणे आता थंड झाल्यावर सगळे मिळून आम्ही खाणार. तोपर्यंत मी काय करणार आहे, आलं लसूणची पेस्ट बनवून घेणार आहे, जे मला रोज सकाळी लागते. पण मी रोज सकाळी बनवू शकत नाही, म्हणून मी काय करते, एकदाच ती पेस्ट बनवून तयार ठेवून देते. हे बघू शकतात तुम्ही, लसूण, आलं. हे लसूण आल्याची पेस्ट मी आता तयार करणार आहे आणि त्याला एअर टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकतात की आपलं आलं लसूणची पेस्ट तयार झालेला आहे. यात मी मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून ही चटणी 8 दिवस आपल्याला पुरेल, खराब होणार नाही. आता मी दुसरी चटणी बनवणार आहे, पुरीची चटणी जी असते, पाणीची चटणी जी असते ती तयार करणार आहे. जसं की त्याच्यासाठी घेतलेले आहेत मी लसूण, आलं,
हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना आणि कोथिंबीर मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. मिरची धुवून ठेवलेली आहे. आता या सगळ्यांना मी धुतल्यानंतर मिक्सरमधून क्रश करून घेणार आहे. आता आपण या भांड्यामध्ये काय करणार आहोत, पुदिना टाकून घेणार आहोत, मिरची टाकणार आहोत, लसूण, आलं ग्राइंड करून झालं की त्यानंतर आपण त्याच्यात लिंबू आणि मीठ टाकणार आहोत, जेणेकरून ही जी पेस्ट आहे, चटणी जी आहे ती आपल्याला कमीत कमी 15 दिवसपर्यंत टिकते. ग्राइंड करून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यात 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि मी सांगितलेलं आहे की चटणीला हिरवीगार ठेवण्यासाठी आपण याच्यात काय करणार आहोत, लिंबू पिळून घेणार आहोत आणि परत ग्राइंडरमधून फिरवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की आपली ही जी पुदिना, आलं, लसूण, कोथिंबीर याची जी चटणी आहे ती ग्राइंड झालेली आहे आणि त्यानंतर तिचा कलरही बघू शकतात किती छान हिरवीगार दिसत आहे ती चटणी. आता ह्या चटणीला मी काय करणार आहे, एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून ही जी चटणी आहे ती आपल्याला कमीत कमी 15 ते 20 दिवस टिकणार. मी आता या चटणीला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं आहे. आता याला पॅक करून याचं झाकण लावून याला फ्रीझरमध्ये ठेवणार. आता आपण जेव्हा साधं वरण भात बनवतो त्यावेळीस चवीला आपण ही जी चटणी बनवणार आहोत, कुठली, पुदिन्याची चटणी बनवणार. पण आता स्वादिष्ट अशी चटपटीत पुदिन्याची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य, कोथिंबीर जे मी पहिलेच धुवून घेतली होती, त्यानंतर त्याच्यात आपण घालूया पुदिना, लसूणच्या पाकळ्या 4 ते 5, अर्धा इंच सारखं अद्रक, मिरची, हिरवी मिरची, त्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. यात आपण साखर टाकून घेणार आहोत. स्वादनुसार चाट मसाला टाकून घेणार आहोत अर्धा चम्मच भरून आणि त्यानंतर याच्यात आपण लिंबू पिळणार आहोत. लिंबू पिळल्याने काय होतं की चटणी जी आहे ती लांब काळापर्यंत टिकते आणि हिरवी चटणी, एकदम हिरवीगार चटणी राहते, म्हणून लिंबू पिळायचं याच्यात. आणि याच्यात मी डाळ्या टाकायचं विसरली, तर डाळ्या मी आता टाकते आहे. डाळ्या टाकायच्या याच्यात. डाळ्या टाकल्याने काय होतं की चटणीला घट्टपणा येतो आणि एकदम ती घट्ट बनते चटणी, खायला पण छान लागते, म्हणून थोड्या डाळ्या टाकायच्या. 2 चम्मच सारखं याच्यात तेल ओतायचं. तेल टाकल्याने काय होतं, चटणी एकदम आणखी हिरवीगार राहणार आणि बारीक अशी क्रश होणार छान. तुम्ही बघू शकतात की आपली ही जी चटणी आहे ती तयार झालेली आहे. ही आपला वरण भात सोबत वगैरे खायला खूप छान लागते. ही चटणी जास्तीत जास्त आपल्याला महिनाभर पण टिकवता येऊ शकते. पण ते कसं, त्याच्यात तुम्ही लिंबू टाका, साखर टाका आणि तेल टाका. लिंबू साखर टाकल्याने त्याचा जो रंग आहे तुम्ही बघू शकता किती छान हिरवगार दिसत आहे, है ना. तर ही चटणी तुम्ही महिनाभर टिकवू शकता. आता ही चटणी मी एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवणार. जेव्हा तुम्हाला उपयोगात घ्यायचं असेल त्यावेळी तुम्ही त्याला काढून अर्धा तास पहिले काढायची आणि नंतर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. पुरीसाठी लागणारं गोड जी चटणी असते त्याचं आपण गोड चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य होतं खजूर, चिंच आणि गूळ. खजूर जे होते 1/2 किलो होतं, चिंच जे होतं ते थोडंसंच घालायचं 50 ग्रामसारखं आणि गूळ जो आहे तो पण 100 ग्रामसारखा घालायचा, म्हणजे जेवढे तुम्हाला गोड आंबट लागेल त्याप्रमाणे. आणि मी याला आधीच कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर आणि सगळं बी वगैरे काढून झाल्यानंतर मिक्सरमधून आपण त्याला ग्राइंड करणार आहोत. आता आपली ही गोड चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. ही चटणी आता आपण पाणीपुरीसोबत खाऊ शकतो. तुम्ही ही चटणीचा कधीही उपयोग करू शकतात, जसं की भेलपुरी झाली, भेळ झाली, शेवपुरी झाली, आणि याच्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करू शकता. अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात की मी ह्या 4 चटण्या बनवून घेतलेल्या आहेत. आलं लसूण पेस्ट, गोड चटणी पाणीपुरीसाठी लागणारा, हे पण आहे पुदिना, लसूण आणि कोथिंबीर, मिरची, हिरवी मिरची, लिंबू, हे पण पाणीपुरीसाठी लागणारं पाणीपुरीचं सामान आहे. मस्त चटणी आहे.
नंतर ही पुदिनाची चटणी आहे, चटपटीत चटणी, जी आपण वरण भात सोबत खाऊ शकतो. तर आज होता आमचा हा संडे स्पेशल. तुम्ही बघू शकतात की आज संडे होता. सकाळपासून तर आतापर्यंतच माझ्या घरात किती घाई गडबड चालली होती. आता माझं घर बघा तुम्ही पूर्ण सेटअप केलेलं आहे. म्हणजे माझं घर एकदम साफ आणि स्वच्छ झालेलं आहे. सगळ्या गोष्टी आपापल्या जागेवरती गेलेल्या आहेत. सकाळपासून ज्या भाज्या आणल्या त्या पण फ्रीजमध्ये गेलेल्या आहेत. तुम्ही किचन पण बघू शकता, किती मस्त स्वच्छ आणि क्लीन केलेलं आहे. चटण्या बनवल्या, आपण ज्याच्या चटण्या बनवल्या होत्या त्या सगळ्या चटण्या बघू शकतात तुम्ही, आपण फ्रीजरमध्ये ठेवलेल्या आहेत. आज संडे होता म्हणून मी काय केलेलं, सगळं जे 8 दिवसाचं लागणारं साहित्य आहे ते सगळं करून घेतलेलं आहे. बेडरूम पण एकदम क्लीन झालेला आहे. आता सगळ्यांना गुड नाईट. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.